प्रतीक्षा आणि आज पहिल्यांदाच मी माझ्या ओपन माइकच्या प्रवासामध्ये माझ्या आईला ही कविता डेडिकेट करते. तर कवितेचं शीर्षक आहे आई. एक वेळ घड्याळाचा काटा चुकणार, एक वेळ घड्याळाचा काटा चुकणार, पण ती तिच्या दिनक्रमाला कधीच नाही उठणार. जशी अंगणातली तुळस जशी चैतन्याने बहरते, तशी ती माझ्या घराचं घर पण जपते. पण माझ्या मनात नेहमी एक विचार येतो, आपल्याला तर सुट्टीचा प्रत्येक वीकेंड भेटतो, पण तिच्यासाठी मात्र सगळेच वीकेंड वर्किंगच असतात. प्रत्येक दिवस घराची जबाबदारी सांभाळण्यात जातात. कित्येक वेळा वाटतो ती नसेल का तकत, तिचं दुखणंही ती माझ्यापासून असेल लपत. तिचे अनेक रूप मी फार जवळून बघितले. आम्हा लेकरांच्या सुखासाठी तिने कित्येक वेळा देवात साखळेही घातले. आजही मला निरोप देताना तिच्या डोळ्यातले अश्रू दाटून येतात. तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला अगदी अचूक करून देतात. ती हसते आणि तिचं दुःख लपवते आणि हळूच मला कुशीत घेते. तिच्या मायेच्या पदराने माझी दुष्ट टीका हलते.